सना खान प्रकरणातील आरोपी हे ब्लॅकमेलिंगचा रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आहे। सर, अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे। तुम्ही सातत्याने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताय। सध्या आरोपींकडून अशा प्रकारचं रॅकेट सुरू होतं ही माहिती पुढे येत आहे, काय तथ्य आहेत? जो काय आम्ही आरोपीकडनं जो मोबाईल जप्त आहे त्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ फुटेज किंवा क्लिप मिळालेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही लास्ट टाईम आम्ही एक्स्ट्रॅक्शन केल्यानंतर त्याचं ॲनालिसिस सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये काही आहेत व्हिडिओ आहेत किंवा फोटो आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। त्या अनुषंगाने ह्याच्यामध्ये आरोपींकडून कुणाला एक्स्टॉर्शनच्या बाबतीत काय झालं, हे केलं, पैशाचं डिमांड करण्यात आलं आहे काय, यासंबंधी आमचा आता तपास सुरू आहे। तपास प्रायमरी स्टेजला आहे, जी की आम्हाला ज्या व्हिडिओ आणि क्लिप मिळाल्या आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आहे। अशी शंका व्यक्त केली जाते ज्या प्रकारे त्यांनी ते व्हिडिओ क्लिपिंग स्वतःच्या मोबाईलमध्ये ठेवले, त्यामुळे आता त्याच्या अनुषंगानेच हे आहे की ह्याच्यामध्ये आणखीन किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन आरोपी होऊ शकतात का, ह्या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत। त्याचे CDR ॲनालिसिस काय आम्हाला CDRही मिळाले आहेत, त्याचे कॉन्टॅक्ट आहेत किंवा सिम कार्ड कोणते वापरले आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही तपास करतो आहे। यामध्ये जे आरोपी सध्या तुमच्या ताब्यात आहे या व्यतिरिक्त आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे? वाढू शकते। त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। काही पुरावे पण मिळालेले आम्हाला आहेत। त्या अनुषंगाने जर आरोपीचे इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असेल तर त्या अनुषंगाने आम्ही चौकशीला बोलवायची सुरुवात करतो आहे आणि ते जर तिथं निष्पन्न झालं तर आम्ही नक्कीच ते करू। सना खानचे मोबाईल सापडले होते, त्यामध्ये प्राथमिक स्तरावर काही माहिती पुढे आली? नाही, त्यांचे मोबाईल आम्हाला मिळाले नाही। आरोपींचे मोबाईल मिळाले आहेत। सना खानचे जे मोबाईल आहे, ज्या ठिकाणी घटना घडली जबलपूरला, त्यानंतर त्यांचे मोबाईल किंवा साहित्य तर काही मिळालेलं नाही आणि डेड बॉडी आतापर्यंत आपल्याला मिळालेली नाही आहे। या जे आरोपी आहे त्यांच्याकडनं काही लोकांना ब्लॅकमेल केल्याचं अशा काही फिर्यादी पुढे आले का, ज्यांनी तुमच्याकडे तक्रार केली की हे लोक आम्हाला त्रास देत होते म्हणून? नाही, आतापर्यंत तर हे नाही आहे की आता तो तपास चालू आहे। त्या अनुषंगाने मला जास्त आपल्याला सांगता नाही येणार, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे आणि त्या अनुषंगाने स्टेटमेंट पण घेतो आहे। या प्रकरणात आणखी काही लोकांना पुढे अटक होण्याची शक्यता आहे? जर तसं आढळलं की त्यांच्यासोबत आरोपींसोबत यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे तर त्या निश्चितच आम्ही त्यांना अटक करू। तर होते पोलीस उपायुक्त राहुल मदने सर। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।